आज ना एक गंमतच झाली. ती काय ना सांगते पुढे. त्याच्या अगोदर ना दुकानातनं घरी आल्याला लगेचच स्वयंपाक करायला लागले. कारण का पंढरीला पण भूक लागलेली आणि पंढरीला सोयाबीनची भाजी खायची होती बरं का आणि तीच बनवत होते. एकदा त्यांनी कांचनदादाच्या घरी ना तशी सोयाबीनची भाजी खाल्ली होती आणि त्याला तीच खूप आवडली होती. तर त्यांना रेसिपी विचारली आणि तशीच ती भाजी केली बरं का आणि पीठ मळून घेतलं आणि त्याला थोडंसं बाहेर जायचं होतं. मग तो बाहेर जाईस्तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक करून झाला आणि ना सगळा स्वयंपाक करून झाल्यावर म्हटलं किचन वट्टा पण क्लीन करून घ्यावा. तो येतोय तोपर्यंत लगेच तर काही जेवणार नाही. पण त्याच्यामुळे ना लगेच किचन वट्टा वगैरे करून क्लीन करून घेतला कारण का नंतर जास्त लोड होत नाही. निवांत असं म्हणजे जेवण झालं की बसता येतं. नाहीतर काम करायचं म्हणलं की मला खूप जास्त कंटाळा येतोय खरं तर. मग ना भांडी वगैरे सगळं लावून घेतलं आणि जी स्वयंपाकाची जी भांडी होती ना ती पण घासून टाकली. म्हणजे नंतरनं फक्त 1-2 ताटं लगेचच घासून मोकळं होता येतं ना. मग त्याच्यामुळे ना किचन छान क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर भांडी पण घासून घेतली. त्याच्यानंतर 2 मिनिटातच फोन आला की "अरे मी यायला लागलोय नाही का, ताट वगैरे करून ठेव." मग तो येईस्तोपर्यंत ना मी सगळं ताट वगैरे करून ठेवलं बरं का. आणि ही सोयाबीनची भाजी खरंच खूप छान झाली होती बरं का. पण त्याला जशी पाहिजे होती ना तशी टेस्ट नव्हती आली, की त्याला जशी ती कांचनाच्या खाली खरी खाल्लेली तशीच त्याला टेस्ट पाहिजे होती तशी नव्हती आली. पण तरीसुद्धा ही भाजी छान झाली होती आणि त्याला मी सकाळी म्हणाले, की मला खूप जास्त गुलाबजाम खाऊ वाटतात बरं का, असं गोड-गोड खाऊ वाटले बरं का. मग तो माझ्यासाठी ना गुलाबजाम आणायला गेला होता आणि अचानक काय झालं आमच्या बिल्डिंगचं पाणीच गेलं होतं. त्यामुळे असली जी धांदल उडलेली सगळी सोसायटीची लोकं खाली जमली होती आणि त्यांचा एकदम चालला होता आरडाओरडा, कालवा असं वगैरे आणि आम्ही दोघं मात्र बघत होतो, की काय चाललंय, काय चाललंय. आता बघूया आमच्या बिल्डिंगचं पाणी कशामुळे गेलंय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.